महत्वाची बातमी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता बीड जिल्हा विशेष मकोका न्यायालयामध्ये आज सुनावणीला सुरुवात होणार आहे। मागील सुनावणीमध्ये वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्जावर न्यायालयाने निर्णय देत अर्ज फेटाळून लावला। मात्र इतर आरोपींच्या वकिलांमार्फत दोषमुक्तीचे अर्ज करण्यात आले। यावरती आता न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर वकिलांकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आलाय। तसंच जी बँक खाती गोठवण्यात आली त्यावरील निर्बंध उठवले जावेत असा विनंती अर्ज सुद्धा करण्यात आलाय। या अर्जावरती सुद्धा आज न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, आज कोणकोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत आणि त्या संदर्भात कोणकोणते अर्ज दाखल झालेले? प्रज्ञा, आज 11 वाजता जे आहे तर मकोका न्यायालयात ही सगळी सुनावणी होणार आहे आणि आज अत्यंत महत्त्वाच्या 3 घडामोडी ज्या आहेत तर वाल्मिक कराड संदर्भात घडणार आहेत। कारण गेल्या वेळेस त्याचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला होता, मात्र त्याच्या वकिलांकडून जामीन अर्जासाठी जे आहे तर आज जे आहे तर विनंती अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। आणि विशेष म्हणजे जेव्हा वाल्मिक कराडवर सगळा गुन्हा दाखल झाला, तपास सुरू होता, तर त्याची वेगवेगळी बँक खाते जी होती ती गोठवण्यात आली होती। अनेक प्रॉपर्ट्या ज्या आहेत तर त्यावर निर्बंध आले होते। तर हे सगळे निर्बंध उठवण्याची मागणी देखील वाल्मिक कराडकडून करण्यात आलेली आहे। आणि यासोबतच वाल्मिक कराड सोबत जे इतर आरोपी होते त्यांनी देखील आता जे आहे तर जामीन दोषमुक्त करावा यासाठी अर्ज केलेला आहे। वाल्मिक कराडचा जो आहे तर अर्ज यापूर्वीच फेटाळण्यात आलेला आहे। आता इतर आरोपींचा अर्ज दोषमुक्तीचा न्यायालय स्वीकारतं की फेटाळून लावतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे। दुसरं, वाल्मिक कराडला जामीन मिळते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। आणि त्याच्या बँक खाते जे गोठवण्यात आले होते त्याच्यावरचे निर्बंध उठवण्याची ज्या वकिलांनी त्याच्या मागणी केली आहे त्यावर न्यायालय काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे या 3 महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत तर आज न्यायालयात घडणार आहे आणि 11 वाजता या सगळ्या सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे। नक्कीच। ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित असतील का? काही माहिती कळू शकली का? प्रज्ञा, याबाबत आपण माहिती घेतोय, पण अजून तरी वकील ते उपस्थित राहतील की नाही हे सांगणं कठीण आहे। कारण गेल्या वेळेस जे आहे तर त्यांना खासदारकी मिळालेली आहे आणि संतोष देशमुख प्रकरण त्यांनी लढवावं की नाही लढवावं याबाबत त्यांनी सांगितलं होतं की याबाबत मी अभ्यासकांशी चर्चा करून सगळा निर्णय घेईल। त्याबाबत काहीच खुलासा झालेला नाहीये। त्यामुळे आज जे आहे तर निकम हे या सगळ्या प्रकरणात बाजू मांडतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्यानंतरच सगळ्या गोष्टी स्पष्ट होईल। सध्या नक्कीच। धन्यवाद या माहितीसाठी मोहसिन।